उपासनेमध्ये शक्ती असते. देवही उपासना करतात आणि दानवही उपासना करतात. कारण उपासना केल्याशिवाय बळ येत काही येत नाही. म्हणून शास्त्रामध्ये उपासना श्रेष्ठ सांगितली. पण उपासना केली पाहिजे हे वाक्य ऐकताना दुसरं वाक्यही लक्षात ठेवा. पचेल अशी उपासना केली. अपचन होईल अशी उपासना करायची नाही. लोकांना जागरण नारायण मंत्र एक लोटाजन सब समस्या असे सोपे सोपे उपाय आहेत. लक्षात ठेवा उपासना ही उपासना भगवंताची एकरूपता सिद्ध साधते ती उपासना. इंद्रजित सुद्धा उपासनेला गेला पण त्याचा भाव शुद्ध नव्हता. मग आता इंद्रजित 5 दिवस युद्धाला जाणार नाही. मग या राम आणि लक्ष्मण आंदोलन युद्ध कोण करेल? रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला उठवण्यात कोणाला? कुंभकर्ण हे पात्र रामायणात फार सुंदर बनवलं आहे. कुंभकर्ण कसा आहे महाराज? शुद्ध बुद्धीचा. त्याची बुद्धी खोटी नाही. दुसरी गोष्ट त्याला फक्त 2 गोष्टी माहिती आहे. भोजन करावं, आराम करावा. कोणाच्या आज्ञेत नाही, मध्यात नाही. पण एक दिवस 6 महिन्यांना हा निवृत्त उठायला त्यावेळेस रामायणात दिले धर्माचरण करायचं. हा राक्षसाप्रमाणे वर्तन करायचा नाही. या कुंभकर्णाच्या कथेत आहे की रामाने कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्णाने जांभाई दिली आणि उठवणाऱ्या सेवकांना विचारलं माझी झोप अजून पूर्ण झालेली नाही. त्या अगदी 6 महिने पूर्ण झालेले मला का उठवलं? म्हणजे का उठवलं याचं कारण आहे रावणाला काहीतरी संकट आहे म्हणून त्याने उठवलं. म्हणजे चला रावणाकडे. कुंभकर्ण त्याच्या महालातून बाहेर आला. कुंभकर्ण बाहेर आला तर त्याच्या महालाचा दरवाजा केवढा असेल विचार करा. रामायणात दिलंय कुंभकर्णाशी बोलण्यासाठी रावणासमोर कुंभकर्णाच्या तोंडाजवळ आलं पाहिजे. म्हणून आपल्या राजवाड्यातल्या 12व्या मजल्यावरती राजा उभा आहे. तेव्हा कुंभकर्णासमोर त्याचं काय आलं? कुंभकर्णाने विचारलं रावणा का उठवलं? तू एवढा अतुलनीय शक्तीचा पुरुष असताना मला तुला उठवावं असं काय वाटलं? असं कुठलं संकट लंकेवरती आलं? त्या रावणाने सांगितलं म्हणे अयोध्येतले 2 राजकुमार यांनी लंकेवरती स्वारी केली. आमच्या कुंभकर्णाचं पहिलं वाक्य अयोध्येचे राजकुमार म्हणजे इक्ष्वाकू कुळातले म्हणे हो. सूर्यवंशातले म्हणे हो. म्हणे मग सूर्यवंशातले राजे त्यांची तर ख्याती आहे. कोणी त्यांच्या वाटेला गेल्याशिवाय ते कोणावर चढाई करत नाही. आपल्या लंकेतलं कोण वाटेला गेलं त्यांचं? आता रावणाकडे या प्रश्नाचं उत्तर कुंभकर्णाने विचारलं रावणा खरं अशी काय आगळी लंकेतल्या लोकांकडून घडली की ते 2 इक्ष्वाकू कुलभूषण लंकेमध्ये आले? रावणाने सांगितलं आगळी लंकेतल्या व्यक्तीकडनं घडलेली नाही, माझ्याकडनं घडलेली. म्हणजे काय घडलं? म्हणे मी त्याची पत्नी पडून नाही. कुंभकर्णाने रावणाचा धिक्कार केला. लंकेत धिक्कार करणारे रावणाचे 2 भाऊ होते आणि सांगितलं रावणा माझा नाईलाज आहे. मी तुझं अन्न खातो. 6 महिने तू दिलेल्या शैलीवरती झोपतो म्हणून लढेल तुझ्या बाजूने. पण एवढं लक्षात ठेव मला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे अपराजित राहण्याचं. कुंभकर्णाला वरदान होतं. तू कसा आहे सांगा? कोणाकडनंही पराजित होणार नाही. पण तुला एवढं निश्चित सांगतो म्हणे
तुझ्यासाठी युद्ध करायला अपराजित कुंभकर्ण जाईल, पण त्याचा पराजय होईल. कारण का? रामायणातलं वाक्य आहे, म्हणे पतिव्रता स्त्री अग्नीप्रमाणे तेजस्वी असते. कशाप्रमाणे? पतिव्रता स्त्रीचा अपमान करणं म्हणजे वंशाचा नाश होणं. म्हणून लक्षात ठेवा, विरोधाने ऐकू नका. स्त्रीचा अपमान करू. काय सांगितलं? स्त्री कशी असते? तपस्विनी असते, एक पतिव्रता असते. आणि ती पतिव्रता असेल तर समजावं ती अग्नी नारायणाप्रमाणे तेजस्वी आहे. तिचा शाप ज्याला लागेल त्याच्या वंशाचा विच्छेद झाल्याशिवाय राहणार. शास्त्रामध्ये वाक्य आहे, सती शापात सुतक्षया. तो कुंभकर्ण म्हणतोय, तू पत्नी म्हणून आणली, मी अपराजित कुंभकर्ण आता पराजित केली. पण काय करणार? तुझं अंत काढलंय, युद्धाला जाऊ अशी इच्छा आहे ना, मी युद्धाला जातो. पण रावणा, तुला लहान भाऊ म्हणून शेवटचा नमस्कार. कुंभकर्णाने एक पाऊल रावणाकडे पाठ करून टाकलं आणि मागे वळून रावणाला सांगितलं, मला वाटलं होतं रावणा तू म्हणशील कुंभकर्ण थांब, जाऊ नकोस, मी सीतेला परत करतो. तू ते केलं नाहीस. लक्षात ठेव रावणा, तुझ्या अंतकाली तुझ्या सुद्धा सर्व शक्ती क्षीण होतील. कोण करेल? म्हणे पतिव्रता स्त्री सतेज करेल. कुंभकर्ण निघाला. कुंभकर्णाच्या युद्धाचं वर्णन 6 अध्यायात केलं. असं म्हणलं की कुंभकर्ण युद्धभूमीत आला, त्याने श्वास घेतला. 5,000 नागपुडे अंतरात शिरले. उश्वास घेतला, तेच वानर बाहेर पडले, पण मृत त्याच्या शरीरातल्या गरमीला, उष्णतेला ते वानर सहन करू शकले. त्याने आ केला तर 2,000-5,000 वानर उन्हात जातात. पाय टाकला तर पावलाखाली 2,000-5,000 वानर चिरडले. या कुंभकर्णाचं वर्णन रामायणात वाचलं ना, तर मला असं वाटतं कुंभकर्ण हा राक्षस होता. तो आपल्यासारख्याच देहयष्टीचा होता, फक्त तो यंत्रमानव व्हायचा. युद्धात कोण व्हायचा? यंत्रमानव. यंत्र काहीतरी त्याने बनवून घेतलेलं असावं, त्या यंत्रात जाऊन बसायचा. हल्लीच्या भाषेत त्याला काय म्हणतात? रोबोट. तो कुंभकर्ण आला आणि एका क्षणी वानर सैन्याची धुळधाळ होऊ लागली. कुंभकर्ण गुरु मिळाला हनुमंताला. हनुमंताने एक ठोसा मारला, कुंभकर्णाने हनुमंताला ठोसा मारला. कुंभकर्णही खाली पडला, हनुमंतही खाली पडला. हनुमंत खाली ज्याने पडला तो कुंभकर्ण किती पराक्रमी असेल. हनुमंत रामाकडे गेले आणि रामाला सांगितलं, रामा तुम्हाला आता जोडीने युद्ध करावं लागेल, तरच हा कुंभकर्ण मरेल. प्रभू रामचंद्रांनी ते कुंभकर्णाचा पर्वतप्राय देह बघून स्थिरीत झाले. लक्ष्मणाने लावा, प्रभू रामचंद्रांनी उजवा बाण सोडून कुंभकर्णाचे हात तोडून टाकले, हस्तविहीन करून टाकले. परत अनुक्रमे डावा आणि उजवा लक्ष्मण रामांनी कुंभकर्णाचे भुयापासून बाणाने पाय छाटून टाकले. कुंभकर्ण व्यंगयुक्त झाला, जमिनीवर कोसळला. प्रभू रामचंद्रांनी नारायणास्त्र सोडलं. कुंभकर्णाचं मान शीर झालं. कुंभकर्ण नावाचा अध्याय संपला. कुंभकर्ण मेल्यानंतर रावणाला दुःख झालं, पण कुंभकर्णाने युद्धासाठी महापार्श्व नावाचा सेनापती पाठवला. कोण? बरं मोठं सैन्य दिलं. तो 4 दिवस प्राणपणाने लढला, पण 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
पण तिकडे इंद्रजिताचा यज्ञही पूर्ण झाला. इंद्रजित दिव्य शक्ती घेऊन आता इंद्रजिताला दिव्य शक्ती काय दिली होती तर इंद्रजित आकाश मार्गाने उड्डाण करून युद्ध करू शकत होता हे आपण ऐकतो. आता त्याला अदृश्य होण्याची शक्ती मिळाली. आता ज्याच्यावर बाण सोडायचा आहे तो आधी दृश्य व्हावं लागेल ना, दिसावं लागेल. दिसला तर काय मारू शकतो. आता हा दिसतच नाही तर लक्ष्मण बाण मारणार कसा. राम लक्ष्मण दोघांचे शस्त्र प्रभावहीन ठरू लागले. इंद्रजित काही दिसेना. हनुमंत पुढे आले. हनुमंत कोण आहे तो बुद्धिमतां वरिष्ठम. त्यांनी सांगितलं या इंद्राला अदृश्य रूपात दृश्य रूपात आणण्यासाठी एक युक्ती आहे. म्हणे का म्हणे महाराज रामचंद्रा लक्ष्मणा तुमच्या धान्यात तुम्ही हिरण्य अस्त्र काढा. कुठला अस्त्र काय विचारले म्हणे हा इंद्रजित जिथे कुठे असेल त्याच्या भोवती बाणांची भिंत तयार होईल आणि त्या बाणांच्या भिंतीमध्ये इंद्रजिताची शक्ती चालणार नाही तो दृश्यमान. पण चारही बाजूंना बाण इंद्रजित दिसेल कसा. हनुमंत म्हणे महाराज पण मी येतो ना उपयोगाला. माझ्या खांद्यावर बसा. इंद्रजिताच्या भिंतीपेक्षा जास्त उंचीवर तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही इंद्रजिताचा वध करा. अनेक वेळा हिरण्यास्त्र सोडलं. कधी इंद्रजित हिरण्यास्त्रात सापडला कधी सापडलेला पळून गेला. 3-4 दिवस इंद्रजित रोज येतो अदृश्य होतो लढतो. हिरण्यास्त्र कधी काम करतो कधी करतो. पण एकदा हिरण्यास्त्राने 5व्या दिवशी काम केलं. हनुमंतांनी उड्डाण केलं आणि हनुमंतांनी लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा या इंद्रजितावर बाण सोडा. लक्ष्मणाने बाण धनुष्याला लावला आणि बाणाला शपथ घातली यदि राम सत्यसंधात्मा यदि दाशरथो वीरसुरी यदु रघु धर्म प्रकाशः तत्रैव इंद्रजितं वदे. खरंच माझा राम सत्यसंध असेल. दशरथ माझे श्रेष्ठ पिताश्री असतील. रघुकुळाला काही चाल असेल तर हे बाणा तू इंद्रजिताचा वध कर. बाणाला शपथ घातली. बाण सुटला आणि त्या बाणाने इंद्रजिताचा वध केला. आजपर्यंत रावण तू मेला का आता तू जा, तू मेला का आता तू जा, तू मेला का आता तू जा असं युद्ध करत होता. पण आज रावण मनात पूर्ण खचला. इंद्रजिताचं कडे वर्णन केले. त्याच्यावरती अंत्यसंस्कार होता. रावण मंदोदरीला म्हणू लागला मंदोदरी खरंच मी रामाची सीता आणून सोडली. ती मंदोदरी इंद्रजिताकडे पाहत पाहत रडतीये आणि सांगतीये म्हणे महाराज आता तरी शहाणीला त्या सीतेला रामा घेऊन टाका. रावणाने सांगितलं सीता परत करायला माझं दुर्मत नाही. आता मी सीतेच्या विवाहाचा विचार सोडतो. पण मी सीतेला काही परत पाठवणार नाही का तर मी आता सीतेला जर परत पाठवलं तर माझी रावण कीर्ती काय आहे. की याचा मुलगा मेला, भाऊ मेला, सैन्य मेलं, सेनापती मेलं. रावण घाबरला त्यांनी सीतेला परत. ही माझी अपकीर्ती होऊ नये म्हणून आता मी युद्ध करणार. आणि तुला खरं सांगतो या युद्धात मला काहीच मिळालं नाही. काही मिळालंच असेल तर त्याचं नाव आहे दुःख. कारण मी माझा इंद्रजितासारखा पुत्र गमावला, कुंभकर्णासारखा भाऊ गमावला, माझे शूरवीर हत्तीसारखे डौलदार सेना नायक मी गमावले. वाघाप्रमाणे, सिंहाप्रमाणे, चित्त्याप्रमाणे चपळ असे अनेक राक्षस वीर मी युद्धात गमावले. आणि आता जर मी शरणागती घेतली तर खरं सांग या रावणाची अपकीर्ती मंदोदरी
आता मी युद्धाला जाणार. मग आमच्या रामांनी शंकरांची पूजा केली, शंकरांची सांगोपांग पूजा केली, शंकरांचा आशीर्वाद घेतला आणि रावण रणांगणावरती आला. या रावणाने 17 दिवस युद्ध केलं. रावणाचं युद्ध 18 दिवस झालंय, 17 दिवस युद्ध झालं. कधी रामाचं पारणं जड, कधी रावणाचं पारणं जड. हळूहळू सैन्यांना सुद्धा युद्धाचा रस कमी झाला. ते तलवारी घाले जमिनीवरती ठेवून, ज्याप्रमाणे उघड्यावर बसून बैलाची शर्यत, आपण बैलगाडीची शर्यत लावतो, तसे ते रावणाचं काय करू लागले. कधी रामाचं पारण जड, कधी रावणाचं पारण जड. म्हणून वाल्मिकी म्हणतात, बहुधा रावणाचं पारण रोज जड असायचं, रामाचं पारण क्वचित जड असायचं, क्वचित. पण प्रत्येक वेळेस रावण जड पडायचा, संध्याकाळ व्हायची आणि दोन्ही होऊन जायचं. हा रावण मरत का नाही, का मरत नाही? राम विचार करतात. एक दिवस लक्ष्मण आला, सांगतात, लक्ष्मणा, या रावणाने रामाला सुद्धा झेरी सांगितलं. 18वा दिवस उजाडला, राम रावणाचं युद्ध सुरू झालं. सगळ्यांनी हात जोडला, हरे राम हरे राम. युद्धाचा शेवटचा दिवस आला. आज राम उद्विग्न होते, त्यांच्या मनाला प्रसन्नता नव्हती. हा रावण अजून नामरत नाही, रामाला चिंता वाटत होती. आता मी तुमच्याकडनं, तुम्हाला हात जोडून बसायला सांगितलंय, तुमच्याकडनं एक दिव्य स्तोत्र म्हणून घेणार. रावणाचा वध या स्तोत्रामध्ये झाला. मधून स्तोत्रांचा अर्थ सांगणार आहे. मधून सगळ्यांनी म्हणायचंय, राम युद्धाला पुढे असताना उद्विग्न झाले आणि उद्विग्न झालेले असताना आकाशामध्ये देवता उभ्या होत्या. त्या देवतांमध्ये एक ऋषी उभे होते, त्यांचं नाव अगस्त्य ऋषी. हे अगस्त्य ऋषी अदृश्य रूपाने रामाला जवळ आले आणि रामाला सांगू लागले, रावणाचा वध कसा होईल. हे जे स्तोत्र आहे हे म्हटलं तर कुठलाही शत्रू समोर असू द्या, रावणा एवढा का असू द्या, त्याचा काय होतो, विनाश होतो. त्या स्तोत्राचं नाव आहे आदित्य हृदय स्तोत्र. स्तोत्र आदित्य हृदय म्हणजे काय, सूर्यदेवाचं हृदय. सूर्यदेवाने आपल्या हृदयात ठेवलेलं, रामाच्या मुखात बाहेर पडलेलं अगस्त्य ऋषींनी सांगितलं आणि लंकेच्या भूमीवरती प्रगट झालं. हे स्तोत्र कुठे प्रगट झालंय, श्रीलंकेत. सगळ्यांनी म्हणा, ततो युद्ध परिश्रांतम् समरे चिंतया स्थितम् रावणं जाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम् दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो
पूर्णम् उपगम्य प्रवीद्राम अगस्त्यो भगवान् स्तदा राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनम् येन सर्वानलिन्वत्स समरे विजयिष्यसे आदित्य हृदयं पुण्यं सर्वशत्रु विनाशनम् जयावहं जपं नित्यम् मक्षयं परमं शिवम् सर्वमङ्गलमाङ्गल्यम् सर्वपापप्रणाशनम् चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम् रश्मीमन्तं समुद्यन्तम् देवासुरनमस्कृतम् पूजयस्व विवस्वन्तम् भास्करं भुवनेश्वरम् सर्वदेवात्मको हेश तेजस्वी रश्मिभातनः एष देवासुरगणान् लोकान् पातिकवस्तिभिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कन्दः प्रजापतिः महेन्द्रो धनदः कालो यमस्तोमो यमाम्पतिः पितरो वसवः साध्या अश्विनो मरुतो वायुर्वन्नीं प्रजाप्राणो ऋतुकर्ता आदित्यः सविता सूर्यो खगः पूषा नमस्तिमान् सुवर्णसदृशो भानुः हिरण्यरेतादिवाकरः हरितशिवः सहस्रार्ची सप्तसप्तिर्मरीचिमा दिव्योन्मन्थनशम्भुः स्पष्टामाकण्डकोषुमान् हिरण्यगर्भशिशिर स्तपनो भास्करो रविः अग्निगर्भो द्विते पुत्र शिंशङ्गः शिशिरनाशनः व्योमनाथस्तमो भेदी ऋभ्यजुष्टामपादकः धनवृष्टिरपामित्रो विन्ध्यवीथी प्रवङ्गमः आतपी मण्डली मृत्यु पिङ्गलः सर्वनामनः कविर्विष्णु महातेजा नक्षत्रग्रहतारा दिवो विश्वभावनः
तेजसामपि तेजस्वी पादशात्मन्नमोऽस्तु ते नमः पूर्वाय गिरय नमः पूर्वाय गिरये पश्चिमायात्रये ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमः उग्राय वीराय सारंगाय नमः पद्मप्रबोधाय प्रचंडाय नमोस्तुते ब्रह्मेशानाच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नाय अमितात्मने कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः तप्तचामी कराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमोभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे नाशयत्येष वैभूतम् तमेव सृजति प्रभुः पायत्येष तपत्येष वर्षत्येष नवस्थितिः एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष चैवाग्निहोत्रं च परं चैवाग्निहोत्रिणां देवाश्च कर्तवश्चैव कर्तॄणां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमप्रभुः येन मामत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चित् नावसीदिति राघव पूजयेष्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत्त्रिगुणितं जत्वा युद्धेषु विजयिष्यसि अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं जयिष्यसि एवं उक्त्वा ततोऽगस्त्यो जगाम सयथागतम् एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मना आदित्यं प्रेक्षजत्रेदम् परं हर्षभवात्मना त्रिराजस्य शुचिर्भूत्वा तदुराधाय
रामं उदित मनः परमं प्रदृश्यमानः निश्चरपति संशयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्वरेति गोपाल कृष्ण भगवान। हे आदित्य हृदय स्तोत्र श्री रामचंद्रांनी म्हटलं कसं म्हणलं त्रिराचम्य शुचिर भूत्वा 3 वेळा आचमन करून ते शुचिर होऊन झाले धनुराधार वीर्यवान धनुष्यवान घेऊन वीर्यवान झाले म्हणजे रावणापेक्षा शक्ती प्राधान्य आज प्रभु रामचंद्र म्हणतात या रावणाकडे दिव्य रथ आहे पण माझा रथ हा धर्म रथ आहे कुठला रथ आहे त्या अगस्त्य ऋषींनी दिलेला बाण घेतला हे स्तोत्र म्हटलं आणि बरोबर तो बाण निघाला रावणाच्या नाभीमध्ये शिरला रावणाच्या नाभीमध्ये शिवशंकरांनी आपण ठेवलेलं होतं ती कुपी सांडली आणि रावण पृथ्वीवरती गतप्राण झाला सियावर रामचंद्र भगवान नमः पार्वती हृदये सेवक बोलताना रावणाचं कलेवर लंकेमध्ये नेण्यात प्रभू रामचंद्र विभीषणाकडे गेले सांगितलं विभीषणा या रावणाला पुत्र जिवंत नाही त्याचा अंत्यसंस्कार तू कर विभीषण म्हणतोय नाही देवा हा रावण पापी होता अत्याचारी होता दुराचारी होता त्याच्या शरीराला मी स्पर्श करणार नाही प्रभू रामचंद्रांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं विद्वान लोक म्हणीसारखा त्याचा वापर करतात सगळ्यांनी म्हणा मरणांते वैराणी मरण झालं की वैराचा अंत केला पाहिजे हे रामाच्या मुखातलं वाक्य आहे विभीषणा तुला जर रावणाचा अंत्यसंस्कार करायला कमी वाटत असेल तर रावणाला मी भाऊ मानेन आणि रावणाचा अंत्यसंस्कार मी करेन आज दिवस होता विजयादशमीचा कुठला दिवस होता प्रभू रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला एकादशीच्या दिवशी विभीषण सुवर्ण लंकेमध्ये गेला रावणासाठी चिता रचली चितेवरती रावणाचा देह ठेवला एकादशीच्या दिवशी दहन झालं विभीषणाने स्नान केलं द्वादशीला आपल्या पत्नीला सवनीला सर्वांना सर्व तिला बरोबर घेतलं सीतेकडे गेलं तिला नाव घातलं नवीन बंधन परिधान करायला दिलं आणि विभीषण म्हणतात जानकी देवी तुम्ही आता मेण्यामध्ये बसा कुठे बसा जानकीने नकार दिला जानकी म्हणतीये मी वनवासात आहे माझे पती अनवाणी आहेत मी मेण्यात बसणार विभीषणाने सांगितलं आमच्या लंकेची मर्यादा हा रावण पाळत नव्हता पण एखादी स्त्री मेण्यातच बसणार तुम्ही लंकेचा सन्मान राखा सीता देवी मेण्यात बसल्या सगळे वानर उड्या मारून लंकेत आले कोणीही जानकी कोणासाठी आपण लढू ती दिसते कशी बोलते कशी चालते कशी वागते कशी काहीच माहिती नाही सगळ्या वानरांना बघण्याची उत्सुकता होती पण जानकी देवी मेण्यात बसल्या पहारेकरांनी पडदे लावून घेतले ही जानकी दिसणार कशी एक वानर थोडंसं धीट होतं त्याने मेण्यावरती उडी मारली पडदा बाजूला आला जानकी देवीचं दर्शन झालं त्याने मेण्यावरून जमिनीवर उडी घेतली आणि नाचू लागला मी जानकीला बघितलं मी जानकीला बघितलं इतर वानरांनी अनुकरण केलं मेण्यावरती काय केले उड्या मारायला सुरुवात केली पहारेकरांनी ज्यांनी उड्या मारल्या त्यांना काटके मारायला सुरुवात रामचंद्रांनी येऊन पाहिलं सांगितलं त्या जानकीसाठी वानरांनी युद्ध केलंय हे जानकी मेण्यात खाली उतर
वानरांना तुझं मुख कमल पाहू दे. जानकी देवी मेल्या ठिकाणी उतरली. ज्या सर्व वानरांनी जानकी देवींचं दर्शन घेतलं. आता प्रभू रामचंद्र समोर दिसतात. जानकी देवीकडे. जानकी देवी रामाकडे जाताना मध्येच क्षणभर थांबल्या. आपल्या शरीरातून योगाग्नी प्रगट केला आणि मी रावणाला लायक असेल अशी एक पतिव्रता स्त्री असेल तर मी अग्नी नारायणात प्रवेश करते. पतिव्रता स्त्रीला अग्नी धारण करू शकत नाही म्हणून सीतेने अग्नी ग्रहण केलं. अग्नीला साक्ष ठेवली आणि अग्नीला साक्ष घेऊन ती सीता शुद्ध आहे असा अग्नी गणून निर्वाळा घेऊन सीता देवी अग्नीच्या या बाजूने गेल्या होत्या. त्या बाजूने बाहेर पडल्या. जानकी देवी रामाजवळ गेल्या. पाया पडल्या. रामांनी जानकीचे खांदे धरून तिला उचलून आलिंगन दिलं. सांगितलं जानकी लंकेतले दिवस आपले संपवले. लक्ष्मणा सगळ्यांनी म्हणा आपी स्वर्णमयी द्वारका. आपी स्वर्णमयी लंका. नमे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. आपण मराठीत पण वापरतो जननी जन्मभूमिश्च म्हणतो ना. श्लोक कशातला आहे? रामायणात. ते राम म्हणतात लक्ष्मणा जानकी आपी स्वर्णमयी लंका. ही सगळी सोन्याची लंका नवे लक्ष्मण रोचते. मला ती आता आवडत नाही. माझी इच्छा आहे कुठे जावं. जननी जन्मभूमिश्च माझ्या आईकडे जावं आणि जन्मभूमीला जावं. कारण ती कशी आहे? स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षाही सुंदर. अरे ना आपली जननी आणि जन्मभूमी आपलं विश्रामस्थान झाले. बरोबर 7 दिवस संपले. सुंदर होता आहे. त्याच्यावर मोठा सकाळी उठलं की चहा झाला की नाश्ता झाला की कथा झाला की जेवण झालं की अयोध्या दर्शन झालं की शॉपिंग झालं की डिनर जेवण गप्पा तुझं कसं. पण आज प्रत्येकाला घाई आहे. आता अयोध्या नको वाटते. आता कुठे जायचं म्हणतात? जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. किती अयोध्या श्रेष्ठ असू द्या. आता आपल्याला कुठले वेळ लागले? आपल्या डोळ्यासमोर झाला घेऊन गेला. नातू यायला लागला. नात यायला लागली. 2 महिन्यापूर्वी टाकलेलं कैरीचं लोणचं यायला लागलं. घरी गेल्यावर ते हलवलं पाहिजे. डोळ्यासमोर यायला लागलं. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. विभीषण महाराज पुढे आले. रामा तू निघालास म्हणे. हो माझी जानकी मला मिळाली. लंकेतलं काम संपलं म्हणे. तेव्हा तू मला राज्याभिषेक केला. रामाने राज्याभिषेक केला. मी लंकेचा राजा झालो. त्या लंकेला तुझे पाय लागावे अशी इच्छा आहे. मी कुठल्याही राज्याच्या पेशीमध्ये येत नाही. लक्ष्मणाने आपलं विभीषणाने खूप विनवलं. सरते शेवटी विभीषणाने सांगितलं नको येऊ माझ्या राजवाड्यात. नको माझं सिंहासन. राम पूजा करतो. रावण पूजा करतो. ते शिवलिंग बघशील की नाही? मग रावण या शिवलिंगाच्या दर्शनाला कुठे गेले? आतमध्ये गेले. शिवलिंगाचं दर्शन घेतलं. त्या शिवलिंगाच्या आवारात बसले. आणि विभीषणा आज रात्री या शिवलिंगाच्या सान्निध्यात राहतो. उद्या सकाळी सूर्योदयाचं नाही मी अयोध्येला जातो. पण माझी विनंती आहे
जाण्यासाठी तुझं पुष्पक विमान मला दे. म्हणजे महाराज माझं नाही तुमचं आहे, अवश्य जा. विभीषणाच्या पाठीवरती रामचंद्राने हात ठेवला. म्हणजे विभीषणा माझं एक काम कर. म्हणजे काय? म्हणे पुष्पक विमानात मी जाईन, पण जाण्यापूर्वी तुला सांगतो. म्हणे इकडे येत असताना हा समुद्र फार उचल पडत होता, फार लाटा मारत. सेतू कसा बांधावा होता प्रश्न पडला होता माझ्यासाठी. मग त्या समुद्राला कुठल्या तरी शक्तीने आपण बांधलं पाहिजे. म्हणून त्या रामेश्वर क्षेत्री मी एक शिवलिंग निर्माण केलं. काय केलं? उद्या तिथे आपण क्षणभर थांबू. तिथे जानकी आणि मी आम्ही दोघांच्या हाताने एक नवीन शिवलिंग स्थापन केलं. म्हणे का रामा तू एकच उभारलं होतं ना तिथे? ही कथा ऐका. रामाने धर्मशास्त्र सांगितलं. पत्नी विरहित कुठलंही धर्म कार्य शास्त्राला मान्य नाही. मी गयेला गेलो होतो मागच्या मी श्राद्ध नाही केलं वाटलं. कारण का? पत्नी बरोबर नाही. तीर्थयात्रा करायची तर कोण बरोबर पाहिजे? आणि पती सुद्धा बरोबर पाहिजे. लक्षात ठेवा, कुठलंही धर्म कार्य दोघं जण असल्याशिवाय पूर्ण हो. आणि आमचे दुसरं नाही का बघा, जोडी जोडीने फिरतात. आपण मुलीच्या वडिलांना आपल्या सासऱ्यांना वचन दिलं. काय वचन दिलंय? धर्मेच अर्थेच कामेच नातिचरितव्या. मी कुठलाही धर्म म्हणजे धर्म काय? तुमच्या मुलीशिवाय करणार नाही. मी कुठलाही अर्थ, दोन पैसे मिळवले त्याचा उपभोग तुमच्या मुलीशिवाय घेणार नाही. आज पगार झाला, आईस्क्रीम खायचंय, एकट्याने नाही घ्या, कोणाला घेऊन काही. आणि काम म्हणजे मनातल्या सर्व इच्छा, मनातले सगळे भोग तुमच्या मुलीच्याच मदतीने घेईन. हे काय दिलंय? वचन दिलंय. हल्लीच्या मुली प्रश्न विचारतात आम्हाला की आम्ही पतीला 7 वचन का द्यायचे? तो तर आम्हाला काहीच वचन देत नाही. पतीने 3 वचन तुम्हाला दिलेलं आहे. मी तुमच्याशिवाय धर्म करणार नाही, अर्थ करणार नाही, काम करणार नाही. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात ते शिवलिंग मी स्थापन केलं. पत्नी बरोबर नव्हती म्हणून ते शिवलिंग मी विसर्जन करतो आणि पत्नी समवेत द्वितीय शिवलिंग स्थापन. पण विभीषणा, तुझ्या डोक्यावरती मी हात ठेवतो. मी ते शिवलिंग स्थापन केलं की ते इतकं दिव्य तेजस्वी शिवलिंग होईल की या सृष्टीच्या अंतकाळापर्यंत ते या पृथ्वीवर वास करणार. विभीषणा, आपल्याला उपदेश आहे, मंदिर बांधणं सोपं आहे, देवाची मूर्ती बसवणं सोपं आहे, पण पूजा रोज कोण करणार? अनेक देवदेवता धूळ खात गेले. प्रदीप मिश्रा त्यांच्यामुळे सगळ्या शिवलिंगी स्वच्छ झाले. भारतातल्या सगळे शिवलिंग त्यांच्यामुळे स्वच्छ झाले, त्यांच्यामुळे पूजा व्हायला लागली, त्यांच्यामुळे दिवे लागायला. त्यांनी काय सांगितलं ते विसरून जा. त्यांना आपण कोटी वेळा नमस्कार करायला. किती वेळा? कोटी वेळा. त्यांनी सगळ्या शिवलिंगांची पूजा केली. भारतात कुठेही जा, संध्याकाळी 6 वाजले की स्त्रिया पिशवी घेऊन बाहेर जाऊन जातात. कुठे? वस्तुतः लोकांना देवधर्म करत असताना नंबर देव करायला आवडत.
आपले 4 जण असतो रांगेत उभे आणि ही बाई आगमन समोर आली की 5वी आपण माझा मुलगी त्याच काही आवडत नाही, पण त्या स्त्रिया एका पाठोपाठ एक उभ्या राहतात. तिची झाली की ती उभ्या राहते, तिची झाली की ती. त्यांच्या आडी अडचणींवरचे उपाय आहेत. लक्षात ठेवा, देवता स्थापन करणं सोपं आहे, पूजनाची व्यवस्था नाही. म्हणजे विभीषणा तुला आज्ञा आहे, मी शिवलिंग स्थापन केलं की पूर्ण त्रेतायुग, ऐका वाक्य, पूर्ण त्रेतायुग, त्रेतायुगानंतरचा प्रलय, पूर्ण द्वापरयुग, द्वापरयुगानंतरचा प्रलय आणि मग कलियुग, कलियुगानंतरचा प्रलय. एवढं सगळं तुला पाहिजे आहे. तुला मी चिरंजीव पदाचं वरदान देतो. म्हणून सप्तचिरंजीवात स्थान कोणाला दिलं? अश्वत्थामा, बलव्यासो, हनुमांश्च विभीषणः. ऐकलं ना? विभीषणाने सांगितलं तेला राहू काय करू? म्हणे त्या शिवलिंगाचं तू नित्य पूजन कर. आजही रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं पूजा करणारा पहिला ब्राह्मण कोण? रावण ब्राह्मण होता, विभीषण ब्राह्मण होता. तर शिवलिंगावरती पहिलं पाणी विभीषण वाहतं. त्याची वेळ ठरलेली आहे. आकाश मार्गेतून येतो आणि पूजा करतो. त्यावेळेस ते शिवलिंग आपल्याला दिसू नये म्हणून आपल्याला सकाळी स्फटिकलिंगाचं दर्शन देतात. गेलोय आपण रामेश्वर. ज्यावेळेस स्फटिकलिंगाचं दर्शन चालू असतं त्यावेळेस आज पूजा कोण करत असतो? श्री विभीषण महाराज. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. पुष्पक विमानात रामचंद्र, लक्ष्मण, सीता, सुग्रीव, जांबवंत, हनुमंत. विमान उडालं. त्या वाहनाने फक्त असं केलं. काय केलं? असं कधी करतात? सांगा, काही सांगा होतं? सांगा, कधी करतात? आपण 3 जण बरोबर अयोध्येला आलो. 3 जण अयोध्येला बरोबर आलो. सगळं बरोबर केलं, पण रात्री 12 वाजता एक जण झोपला होता, 2 जण जागे होते आणि ते 2 जागे आईस्क्रीम खात होते. तिसऱ्याने फक्त असं. म्हणजे काय? मला घेतला त्या वानरांनी असं केलं रामाला, रामा हा हनुमान जावई आहे का? जांबवंत साधू आहे का? हे विमानात कसे आम्ही काय केलं? रामचंद्रांनी सांगितलं तुम्हाला नाही कोणी म्हटलंय म्हणे चढा विमान. कोणी विमानाचा खालचा भाग करला, कोणी खांबाला धरून ठेवलं, कोणी कळसावर चढलं. रामायणात वर्णन आहे 18 पद्म वाहन सकट पुष्प विमान. आणि ते विमान रामेश्वर क्षेत्रीय. रामेश्वर क्षेत्रीय दाक्षिणी प्रभू रामचंद्र जानकींनी दिव्य वालुका शिवलिंग बनवलं. पण समुद्राची लाट आली, शिवलिंग वाहून. एकदा दोनदा तीनदा हनुमंत काय करावं? हनुमंत म्हणतो म्हणे महाराज मला वेळ द्या, मी हिमालयात जातो आणि हिमालयात शिवलिंग वाहतो. म्हणे जावं गेले. हनुमंतांनी उड्डाण केलं, पण प्रभू रामचंद्रांनी विचार केला हनुमंत शिवलिंग घेऊन येतील तोपर्यंत आपले 14 वर्ष पूर्ण होतील. आणि तिकडे विभीषण अग्निकाष्ट आहे. रामाने सांगितलं जानकी खूप वेळाने शिवलिंग बनवलं. ते वालुकामध्ये शिवलिंग बनवलं. काय करावं? जानकीने सांगितलं म्हणे महाराज मी माझ्या चिन्मय हाताने शिवलिंग बनवलं. जानकी देवीने विशिष्ट शक्तींनी एक शिवलिंग बनवलं रामाच्या हातात. रामा
आता हे तुमच्या हाताने ठेवा. किती समुद्राच्या लाटा आल्या तरी हे शिवलिंग काय होणार नाही, वाहून जाणार. रामांनी ते शिवलिंग ठेवलं. सगळ्यांनी जय जयकार केला. रामेश्वर भगवान रामेश्वर भगवान की जय म्हणताना आकाशात आले. त्यांच्या हातात शिवलिंग होतं. त्यांनी खाली पाहिलं, अरे यांनी तर शिवलिंग स्थापन केलं. मी आणलेलं शिवलिंग मला कशाला पाठवलं? मला जर तुमच्या हाताने स्थापन केलेलं लावायचं होतं तर मला का पाठवलं? म्हणून हनुमान क्रोधित झाले. रामचंद्राने बोलून घेतलं म्हणे, हनुमंता आजपासून तुला वरदान, तुला कधीही क्रोधही येणार नाही. आणि तू शिवलिंग आणलं ना, काळजी करू नको. माझ्या शिवलिंगाच्या शेजारी तुझं हे शिवलिंग स्थापन वरदान देतो तुझ्या शिवलिंगाला की सीतेने बनवलेल्या चिन्मय देहाने बनवलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर तुझ्या शिवलिंगाचं दर्शन जर घेतलं नाही तर त्या प्रथम लिंगाच्या दर्शनाचं फळ मिळणार. म्हणून रामेश्वर क्षेत्री 2 शिवलिंग आहेत. एक जानकी देवींनी बनवलेलं, रामाने स्थापन केलेलं, आणि एक हनुमंतांनी आणलेलं, रामाने स्थापन केलं. सीतेने बनवलं, रामाने बसवलं. याचं नाव रामेश्वर भगवान. हनुमंतांनी आणलं, रामाने स्थापन केलं. त्या शिवलिंगाचं नाव विश्वेश्वर भगवान. म्हणून रामेश्वराच्या शिवलिंगामध्ये वाराणसीचा विश्वेश्वर राहतो. म्हणून आजही प्रथा आहे, वाराणसीचं पाणी कुठे आणतात? रामेश्वर. आणि रामेश्वरचं पाणी कुठे वाहतात? असं म्हणतात की षटकरांमध्ये एकूण 14 कला आहेत. काशी विश्वेश्वरामध्ये 13 कला आहेत. एक कला रामेश्वरची. विश्वेश्वर लिंगामध्ये म्हणून काशीचं पाणी त्यात एक कला पूजित व्हावी, पूर्ण काशीचं फळ मिळावं म्हणून गंगा कुठे आणली जाते? रामेश्वर. रामेश्वराच्या मंदिराचं वैशिष्ट्य माहितीये का तुम्हाला? हे बांधलेलंही मंदिर त्याच धाटणीचं आहे. आधीही तसंच होतं. रामेश्वराच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. रामेश्वराचं मंदिर कुठलाही खांब बघा, 2 खांब आहेत. एका खांबावर मंदिर नाही. तिथे बघा एक पिलर आहे की नाही, एकेका पिलरवर स्लॅब उभा आहे. पण तिथे एका खांबा शेजारी दुसरा खांब द्यायचा आणि 2 खांबांमध्ये फरक आहे. साफसफाई करता येईल अशी फरक आहे. का? रामेश्वराचं मंदिर देवाचं आहे, रामांनी स्थापन केलंय म्हणून मंदिर बांधायला देव आहे. पण पूजा राक्षस करणार आहे म्हणून विभीषणाने राक्षस हे एक पिलर देवांचा आहे, एक पिलर राक्षसाचा. हे रामेश्वर मंदिराचं काय आहे? वैशिष्ट्य आगळं वेगळं मंदिर आहे. रामेश्वर मंदिरात तुम्ही कधी गेलात दर्शनाला अवश्य जाऊन बघा. एकदा आपली कथा तिथे झालेलीच आहे. तिथलं प्रत्येक काम देव दैत्य दोघांचं काय आहे? प्रतीक आहे. आता सगळ्या मातांनी पाणी आणून रामचंद्रांकडे दिलं. रामचंद्रांनी अभिषेक केला. साक्षात शंकरांनी ज्योतिर्मय रूपाने त्याच्यावर स्तवली. म्हणून त्या ज्योतिर्मय शिवलिंगाला आपण ज्योतिर्लिंग असं आपल्या पुण्यभूभारताच्या सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्याम् अहंकारम् ओंकारम् ममलेश्वरम् परञ्जाम् वैद्यनाथंच डाकिन्याम् भीमशङ्करम् सेतु वन्दे दिवामेशम् नागेशम् तारकावली वाराणस्यां विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु
हे 12 ज्योतिर्लिंग आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा इतिहास स्वतंत्र आहे. पण हे रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास आधी रामाने शिवलिंग स्थापन केलं आणि मग शंकर पार्वती समोर ज्योतिर्मय रूपाने त्यात वास्तव्य होतं. भारतातले सगळे ज्योतिर्लिंग आगळे वेगळे 2-3 शकतो. महाकालेश्वर त्याचं लिंग सगळ्या ज्योतिर्लिंगांमध्ये मोठं आहे. एवढं मोठं लिंग आहे ते की 12 ज्योतिर्लिंगात कुठेही तेवढं लिंग मोठं नाही. काहीतरी इतिहास कधी शिवपुराण सांगण्याचा परत योग आला तर सांगेल. ते शिवलिंग एवढं आणि सगळ्यात छोटं लिंग आहे